नमस्कार मंडळी. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. तर इथं पहा, सोनीनं विशालला राखी बांधतीये. आमचं रक्षाबंधन राहिलं होतं करायचं, सोनू आणि विशालचं. कारण आम्ही गावाकडं होतो रक्षाबंधनच्या टायमाला, आणि त्याच्यानंतर पण आल्याच्या नंतर पण 2-3 दिवस काही करणंच नाही झालं. म्हणजे विशालची पण तब्येत खराब होती आणि बाकीची पण कामं होती, त्यामुळं काही एवढं बांधणंच नाही झालं. मग म्हटलं चला राख्या वगैरे आणून ठेवलेल्या होत्या. मग सोनूला म्हटलं तू आता बांधून घे राख्या. मग ते इथं पहा विशालला राखी बांधतीये. आणि रक्षाबंधन आहे ना आमच्या इथं ना, रक्षाबंधनपासून जी राख्या बांधायला सुरुवात करतात तर पोळ्यापर्यंत, म्हणजेच अमावस्यापर्यंत 15 दिवस रक्षाबंधन चालतं. म्हणजे लांबलची जरी असली तरी ते आपल्याला पोळ्यापर्यंत राख्या बांधायला जमतात. तर असं असतं आमच्या इकडे. तर मग तुम्ही कधीही पोळ्यापर्यंत रक्षाबंधन तुम्ही करू शकता, राख्या बांधू शकता. तर मग म्हटलं चला आता आपण पहिले राख्या बांधून घेऊया. तर मग हे बघा, सोनू फोटो वगैरे काढते मी तिचे. आणि मस्त ओवाळलं वगैरे तिने, साखर वगैरे खाऊ घातली आणि राखी पण बांधली आहे तिने. तर खूप मस्त करते. आणि बघा तिनं विशालला ना, तिला म्हटलं तू पैसे दे त्याला. तर ते ना ते काय देत नाही, ओढतोय ते काय देतच नाही. ते पहा त्याची लई मज्जा येते. तर मग त्यांचं तर झालं आहे आता रक्षाबंधन, राखी बांधणं. तर मग आता ती बांधती तिच्या पप्पाला. तिच्या पप्पाला तिची आत्या रात्रीच राखी बांधून गेली आहे. पण त्यांचं काही फोटो वगैरे शूट करणं नाही झालं, कारण की त्या रात्री खूप उशिरा आल्या होत्या. आणि मग काय फोटो वगैरे नाही काढले, लक्षातच नाही राहिलं. तर मग नंतर मग त्या बांधून गेल्या राखी. आणि नेक्स्ट टाईम मी नक्की शेअर करेल. आणि मग आता सोनूची राहिली होती तिच्या पप्पाला आणि विशालला बांधायची राखी, तर तिने बांधून घेतली. तर हे पहा इथं राखी वगैरे बांधून झाली. आणि मस्त ती फोटो वगैरे काढले. आणि मग ती काय करते, राखी बांधली की तिच्या पप्पाकडून नाही ना मस्तपैकी मागती, पैसे मागती, काहीतरी गिफ्ट द्या म्हणती. तर विशालला पण मागती, पण विशाल किती लहान आहे अजून. आणि तो विशालला मला म्हणते तू विशालला तू पैसे दे विशालपाशी, तो मग मला देईल. तर विशालने माझ्याकडून घेतले आणि तिला दिले. तर गिफ्ट तर बाकीचं कायम तिला काही ना काही आणतातच आम्ही. पण कसं असतं, मुलींना, छोट्या मुलींना खूप आवडतं काही पण मागायला त्याला. आणि त्यांना वाटतं की आपण राखी बांधली किंवा वाळलं तर आपल्याला गिफ्ट मिळेल, असं मिळेल. तर चला, असेच असतात लहान मुलं. आता आवड असते मुलांना कशाची पण. तर इथं पहा, मग आता माझा स्वयंपाक चालला आहे. आता शाळेत जायचं होतं मुलांना, तर म्हणलं डबे करून घ्यावा. तर माझ्या चपात्या जस्ट झालेल्या आहेत पूर्ण करून. एक शेवटची चपाती आहे. आणि मुलांना मी डब्याला म्हटलं आता पटकन आवरून, पटापट आवरून डबा वगैरे करून घ्यावा मुलांचा. आणि मग आता म्हटलं आवरून घ्यावं. तर माझ्या इथं चपात्या झालेल्या आहेत, शेवटची चपाती आहे. आणि आज काही नाश्त्याला वेगळं नाही बनवलं. सकाळी जे बनवलं डब्याला चपाती आणि भाजी, तीच मग मुलांना थोडी सकाळी पण तेच नाश्त्याला दिली. कारण आज होती एकादशी, डबल काही करणं होत नाही मग उपवास असल्यामुळं. तर खिचडी पण करायची होती नंतर. मग डबा त्यांचा झाल्याच्या नंतर मग खिचडी पण करायची होती, त्यांना एकादशी असते. तर मग त्यासाठी मग म्हटलं खिचडी पण होती. मग नंतर शाळेतून आल्याच्या नंतर ते खिचडी पण खातात मुलं, त्यांना आवडते शाबूची खिचडी केल्यावर, ते पण खात असतात. मग म्हणून थोडी चपात्या आणि भाजीच बनवली. तर मी भाजी आज कशाची बनवली, तर बटाट्याची सुकी भाजी बनवली आज मुलांना डब्याला, आणि चपाती. तर भाजीची काही रेसिपी शूट नाही करणं झाली, पण कालच्या व्हिडिओमध्ये ना मी फुलवरची भाजी बनवली होती, तर ती शूट करून दाखवली होती तुम्हाला, व्हिडिओमध्ये शेअर केली होती. तर कमेंट करून सांगा की कशी वाटली. मी तशा पद्धतीची करते. आणि बटाटा पण मी तसंच तेलामध्येच परतून असं व्यवस्थित करते, त्याच्यामध्ये पण पाणी ॲड करत नाही. ज्या काही भाजी करायच्या असतात त्याच्यामध्ये मी जास्त काही पाण्याचा वापर करत नाही, वाफेवरच शिजवते भाज्या. त्याच्यामुळे काय होतं, भाज्यांना टेस्ट खूप छान येते. तर मग म्हटलं चला आता हे करून घ्यावा. तर आता इथं आलेलं होतं दूध आलं की पहिलं मी गाळून घेते आणि तापायला ठेवते.
आणि मग आता मुलांचे डबे पण भरायचे आहेत. तर सोनू तर बाकीचं व्यवस्थित करते सगळं, बाटली वगैरे भरते, पिशवीमध्ये ठेवते, दप्तरा त्यांचे शाळेचे स्कूल बॅग पण भरते, कोणतं पुस्तकं न्यायचे कोणत्या वह्या न्यायच्यात ते सगळं करते बाकीचं ते. पण डबे वगैरे आपण भरायचे असतात, मलाच भरावे लागतात, कारण की ते त्यांना डबा भरायला सांगितलं तर एवढी एवढी चपाती घेऊन जातात त्यांना, आणि एवढी एवढंच घेऊन जातात. तर मग मी माझे डबे भरत असते. तर इथं पहा म्हणते एवढं मोठं बटाट्याची भाजी द्यायची नाही, थोडीच द्यायची असं करते. तसंच असतं तिचं. चपाती पण जास्त दिली की म्हणते नको मला एवढी चपाती नको, थोडीच दे, असं करते ती. आता पुढं पाहते कशी करते. डब्यात चपाती भरली की लगेच काढून ठेवती, मी भरली की काढून ठेवते, असंच करते तिथं रोजचं असंच चाललेलं असतं. ती म्हणते एवढी खाल्ली जात नाही, नको मला सरत नाही, असं तसं काही ना काही कारणं करते. तर मुलं असंच करतात, जास्त नको म्हणतात खायला. त्यांना डबा सगळं संपवावं लागतो ना शाळेमध्ये, त्याच्यामुळं मग ते थोडं थोडं दे म्हणतात. तर मग हे पहा आता काय करते, ह्याचं विशालचं असंच चाललेलं असतं की हा डबा नको मला, ते हवा आहे, ते नको, तो हवा आहे. तर त्याला मोठा डबा लागतो, जीव बघावतो, छोटा डबा बघावतो, मोठा लागतो नुसताच. आणि डब्यात तर काही नाही, उगं थोडंच घेऊन जातो त्याच्यामुळं. आणि त्याचा असाच हट्टा असतो. तर मग सोनूला म्हटलं तुला छोटा डब्बा देते. तर सोनूला ना एक दीड चपाती टाकली तरी ती नको नकोच म्हणते, अर्धी चपाती काढून ठेवते आणि एकच चपाती घेऊन जाते. तर तरी पण मी बळच तिला 1 ते 1.5 चपाती रोजची मी डब्याला देत असते, 1.5 चपाती. पण ती खात नाही तेवढी, पण एकच चपाती खाते किंवा कधी अर्धीच खाते, बाकीची वापस आणते किंवा मग ते मी टाकून दिली, काही नु अशी नखरे करते. नंतर मग विशालला पण मग एक चपाती देत असते. तर विशाल पण तसंच करतो, नको नको करतो ते बघा. आणि आता म्हणतो मला डब्बा लावायचा आहे, तर तोच लावतो. त्याला डब्बा लावायला उघडायला लई आवडतो. तर मग ते तसं मग त्याला तो हाताने डब्बा लावतो आणि उघडतो. आणि ते आता त्यांच्या डब्याच्या पिशव्या आणि टिफिन ते डब्बा तयार वगैरे झालेला आहे सगळं, बाटली वगैरे भरून. तर बघा हाय करायला त्याला लई आवडतं. आणि हे बघा राखे दाखवते. तर मी म्हटलं राखे दाखव तुझ्या, तर मी राखा दाखवते. तर कोणती कोणती कुणी बांधली, तरी एक सोनूने बांधली, एक त्याच्या आत्याची आहे. तर त्याच्या आत्याने रात्री त्याला बांधलीच नव्हती, त्या खूप उशिरा आल्या होत्या. आणि मग काय ते झोपलेला होता, त्याच्यामुळे मग काय राखी बांधलीच नाही, तशीच ठेवली. मग ती सोनूने सकाळी पण बांधली आणि तिच्यावाली पण बांधली, अशा 2 राख्या बांधल्या त्याला. आणि एक त्याच्या तिकडं आजीनी बांधलेली होती, आम्ही गावाकडे गेलतो तर माझी आत्या आली होती माझ्या वडिलांना राखी बांधण्यासाठी. तर विशालला पण तिने एक बांधली होती, तर ती पण दाखवतो म्हणतो आजीने बांधली. तर त्याला आपलं खूप आवडतं अशी मस्त राख्या वगैरे बांधून घ्यायला, मज्जा वाटते त्याला. लहान आहे म्हणून आवड मुलांना प्रत्येक कशाने नवल वाटतं, काहीतरी वेगळं वाटतं, त्याच्यामुळं आवडतं मुलांना काही ना काही वेगळं वेगळं. तर हे पहा आता तयार झालेले आहेत मुलं शाळेत जाण्यासाठी. तर त्यांचे स्कूल बॅग वगैरे घेतल्या, टिफिनचे बॅग पण घेतलेले आहेत. आणि आता बुटं वगैरे घालतील आणि जातील. तर मग त्याच्यात पण जायच्या अगोदर त्यांचे काही ना काही नखरे असतात की मला हे दे, मला ते दे, मला खाऊ आणायला पैसे दे, असं तसं काही ना काही बोलणं चालूच असतं. तर हे पहा बूट सॉक्स ते सगळं हातानेच घालतात. तर मी त्यांना शिकवलेलंच आहे पहिल्यापासून की स्वतःच्या गोष्टी स्वतः आपण करायच्या शिकायला हवं. तर बऱ्याचशा गोष्टी ते हाताने करतात. विशाल अजून लहान आहे, विशालला काही एवढं नाही समजत, पण सोनू बऱ्याचशा तिच्यात सगळ्या गोष्टी ती हातानेच करते. फक्त डबा वगैरे मी भरत असते, कारण की ती डबा ना जास्त काही नेत नाही खाण्यासाठी, त्याच्यामुळं मग मी डबा मी स्वतःच भरते. बाकीचं जेवायला वगैरे घरी पण मी स्वतःच तिला देते, कधीतरी ती घेते हाताने, नाहीतर मग ती काय करते आपण जर तिच्या हाताने द्यायचं म्हटलं तर खूप असं थोडं थोडं खाते, जास्त देत नाही. विशालला तर अजून एवढं समजत नाही, त्याला पण जेवायचं. तर कधी कधी मी त्याला खाऊ घालते, कधी कधी त्याच्या आवडीचं असेल तरच तो हाताने खातो, नाहीतर मग मलाच खाऊ घालावं लागतं. आणि मग बाकीचं सॉक्स वगैरे घालतो, तो बुटं घालतो, दप्तर पण त्याचं भरतो, स्कूल बॅग भरतो. बाकीचं मग करतो काही गोष्टी, ते सोनूचं पाहून तो करत असतो. त्याच्यामुळे तर कसं मुलांना सवय पण लागतात अशा गोष्टी करायच्या आपल्या. त्याच्यामुळे मी ते तसं त्यांना सांगत असते, तर ते करतात. तर हे पहा अशी बाय बाय करते, म्हणते मी शाळेतून येते आणि तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मी ते आवाज म्यूट केला, त्याच्यामुळे काही तुम्हाला ऐकायला नाही येणार. तर मग चला, तर मग आता
आवरलेलं आहे सगळे कामं आणि आता मुलांना पण शाळेत पाठवलेलं आहे आणि बाकीचे सकाळची स्वयंपाकाची कामं तर आवरलीत, पण आता बाकीची कामं पण करायची आहेत. भांडी धुवायचीत, कपडे धुवायचेत आणि घरातले सगळे कामं आवरून झाली की मग लगेचच हे पण करायचे, शिवायला पण बसायचं आहे. आणि तर तर मग भेटू आपण पुढं नंतर मी नमस्कार मंडळी. तर मंडळी, कसे आहात तुम्ही? तर छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आजचा पण. तर हे संध्याकाळचं रुटीन आहे, सकाळचं रुटीन पण मी दाखवलं. तर मी तर संध्याकाळी आहे, तर मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने बसून कुठं बसली. तर हे पहा विशाल काय करतोय. तर आज एक विशालने सोनूला ना जे राखी बांधल्यावर पैसे दिलेले होते ना तिला गिफ्ट म्हणून, तर त्याचं ना त्यांनी पुस्तकं काहीतरी आणलं ते पाहत होते ते आणि हाय पण करत होते. तर इथं पहा मी आज काय कामं केली दिवसभरात. घरातली कामं आवरून घेतली आणि दुपारून मी घागऱ्यावरचे 2 ब्लाऊज शिवलेले आहेत. एक छोट्या मुलीचे 4-5 वर्षाची मुलगी आहे, 2 मुली इथं सेम दोन्ही पण एकाच साईजच्या ब्लाऊज शिवलेले आहेत. 5-5 वर्षाच्याच मुली आहेत 2 एका कस्टमरच्या, तर त्यांचे हे ब्लाऊज मी शिवलेले आहेत. तर इतके सुंदर असे ब्लाऊज हे झालेले आहेत. त्याला ना बाह्या पण करायच्या होत्या, मला शिवायच्या होत्या, पण काय झालं त्याच्यामध्ये कपडा खूप थोडा आला होता म्हणून मी स्लीवलेस बनवलेले आहेत, म्हणजेच बिना बाह्याच्या ब्लाऊज बनवलेले आहेत. तर खूप सुंदर असे ब्लाऊज दिसतात. आणि हे पहा त्याचे ना खालचे घागरे आहेत. तर मी त्याचं दुसऱ्या पण याचा दाखवते. तर त्याचा दोन्ही रेड आणि खाली एक चॉकलेटी कलर असा मस्त छान दिसतात. कलर पण खूप सुंदर आहेत, कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतात हे असे घागरे घातल्याच्या नंतर. तर त्यांनी ऑनलाईन मागवलेले होते आणि ब्लाऊज ना त्याचा कपडा आलेला होता त्याचा डिझाईनचा, तर तसं ब्लाऊज स्टिच करून द्यायचं होतं त्यांनी सांगितलं तसं. तर ते ब्लाऊज तसं मी टिच केलेले आहेत दोन्ही पण आणि खूप छान आहेत, मस्त वाटतात. तर मी ह्याचं ब्लाऊजचं टिचिंगचं पूर्ण व्हिडिओ आहे ना अपलोड केलेला आहे आपल्या दुसऱ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ज्योती सुरवसे फॅशन मराठी. तर त्याची पण मी लिंक देईल ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही नक्की जाऊन त्या चॅनलला भेट द्या आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल शिलाई कामामध्ये तर व्हिडिओ पहा. तुम्हाला काही ना काही त्याच्यातून फायदाच मिळेल, कारण मी छान व्हिडिओ टाकत असते त्याच्यावरती पण डिझाईन वगैरे काही असं सगळं कटिंग वगैरे स्टिचिंग भरपूर असं काही टाकत असते. तर त्याच्यातून भरपूर काही शिकायला मिळेल. तर हे पहा अजून हे दुसरे मी 2 ब्लाऊज शिवलेले आहेत कस्टमरचे, वेगवेगळे कस्टमर आहेत. एक 40 साईजचा आहे ब्लाऊज आणि एक 38 साईजचा आहे. तर एक डेली यूजचा आहे आणि एक जे खालचा आहे ना हिरवा कलरचा आहे खड्याचा, तर ते आहे फॅन्सी साडीवरचा पार्टीवेअर साडी आहे. खूप सुंदर अशी साडी होती, साडी पिकोफॉल करून दिलेली आहे, पण ब्लाऊज मागं ठेवला. तर ब्लाऊज मी आत्ता स्टिच करून दिलेला आहे. रक्षाबंधनलाच त्यांनी दिलेले होते, पण मी गावी गेले होते म्हणून ते ब्लाऊज राहिले होते. आणि इथं पाठीमागं किचनमध्ये आलेली आहे मी, त्यांचं काय चाललं आहे. आणि त्यांचं ना वाचन चालू आहे, शिवलेल्या अमृतचं वाचन चालू आहे. त्याचं वाचन झालं की ते रोज आरती करतात सकाळ पण आणि संध्याकाळी पण. तर तेच ते करत होते. आणि विशाल इथं त्याची स्कूल बॅग भरतोय असं त्याचं काही ना काही चाललेलं असतं. इथं पहा तो दिसतोय आरशामध्ये. तर आता कसा येतो पटकन पहा, त्याची ना लय मज्जा येते. असं काही शूट करायला लागलं ना की लगेच पटकन जवळ येतो आणि लगेच बोलायला लागतो. त्याला लय आवडतं बोलायला मोबाईलमध्ये. तर म्हणतो की माझा शूट कर, माझाच व्हिडिओ काढ, असं म्हणत असतो तो. हे पहा, आणि आता त्याला म्हटलं ना लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांग की लगेच पटकन सांगतो. त्याला खूप आवडतं व्हिडिओमध्ये बोलायला. तर चला तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की